हां काय आत्ता काय म्हणतो. नमस्कार. हे एक म्हणजे बोनस सेशन आपल्याला सगळ्यांसाठी. मी आमच्या कलाकारांची फक्त नावं सांगतो, ओळख तुम्हाला विद्यार्थी उद्या करून देतील. आदित्य गोगटे, आपण बासरीनी त्यांची ओळख झालेलीच आहे. मूळचे नागपूरचे आहेत ते, आता मुंबई पुणे असा त्यांचा कामानिमित्त ते फिरत असतात. गणेश तानवडे, त्यांची पण ओळख आपल्याला आहेच, पुणे. आणि भागवत चव्हाण पखवाजला. आणि मी मिलिंद तुळाणकर. जलतरंग हे वाद्य म्हणजे आत्ता हा कार्यक्रम ठरलेला नव्हता. म्हणजे या 7 दिवसात जलतरंग कुठेही आम्ही आधी काही विचार केला नव्हता, पण माझ्याबरोबर ते असतंच वाद्य. म्हणजे तर माझं म्हणजे आता तुम्ही हार्मोनियम आणि गाणं ऐकलं आहे, ते पण मी करू शकलो असतो फुल टाईम. पण माझ्या आजोबांची इच्छा होती की हे वाद्य पुढे कोणतरी नेलं पाहिजे. आणि मी अजून अशी बरीच वाद्य वाजवतो, पण या वाद्याला काहीतरी पुन्हा लोकांसमोर आणायचं हे आता माझं गेल्या अनेक वर्षांचं काम सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की आत्ता मी G20 जी झालं दिल्लीला मेन, त्याच्यात मी वाजवलं. तर तुम्ही सगळे जसे बसला आहात तसेच पंतप्रधान योगीजी, मोदीजी आणि जो बायडन आणि सगळे ऋषी सुनक हे सगळे असे बसले. जलतरंगाची मी थोडक्यात माहिती पण सांगणार आहे, पण त्याच्या आधी एक 2-3 तुम्हाला माहीत असलेल्या गाण्यांच्या ओळी मी वाजवतो. आणि गाणं ओळखलं की आपण त्याच्याबरोबर ते म्हणायचं आहे. म्हणायचं आहे मग 1, 2, 3, 4. 4-5 वर्षापूर्वी टायटनची जाहिरात एक केली होती. त्याचं एक म्युझिक 1 मिनटं वाजवून दाखवतो. आणि तीच जाहिरात आम्ही लॉकडाऊनमध्ये त्याचा एक रिदम बदलून परत आम्ही यूट्यूबला टाकली, म्हणजे अनेक कलाकारांनी मिळून. तर ते दोन्ही पहिल्यांदा जी नॉर्मल टायटनची जाहिरात आहे ती दाखवतो.
आपण म्हणतो की प्रभू रामचंद्र 14 विद्या 64 कलामध्ये निपुण होते. तर त्या 64 कलांची यादी वाचली, त्याच्यात जलतरंगचं नाव आहे. म्हणजे ते किती प्राचीन वाद्य आहे ह्याच्यावरून आपल्याला कळतं. पण या पोर्सोलिनच्या भांड्यांचा शोध 10व्या शतकात लागला. त्याच्या आधी आपल्या कास्याच्या पितळ्याच्या अशा भांड्यांवर त्याच्या आधी मातीच्या भांड्यांवर पण वाजवत होते. पण जलतरंग हे प्राचीन वाद्य आहे एवढंच. 10व्या शतकात मग शोध लागल्यावर ते मेटलचे भांडी वाजवत होते, त्यांच्या असं लक्षात आलं की याचा आवाज खूप गोड आहे, ते मेटलच्या जास्ती वेळा आपण ऐकू शकत नाही. तर त्यांनी ही भांडी वापरायला सुरुवात केली, चिनी मातीची. पण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. मेटलचं भांडं आपल्या हातातून पडलं तर त्याला जास्तीत जास्त थोडंसं पोचता येईल, पण ह्याला थोडासा जोरात स्ट्रोक जरी दिला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे ह्याच मटेरियलच्या कपबशा किती दिवस टिकतात, सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, हा माझ्या आजोबांचा सेट आहे, ह्याला 85 वर्ष झाले. म्हणजे ह्याच्यातले 2-3 बाउल इथे दिसत आहेत ते नवीन आहेत, पण बाकी सेट पूर्ण 85 वर्ष. मीच स्वतः माझा पहिला कार्यक्रम होऊन 37 वर्ष झाले. तर मी स्वतः 37 वर्ष सांभाळतो आहे सेट. आणि म्हणजे पूर्वी जेव्हा मी कार्यक्रम करायला लागलो तेव्हा एवढं विमान आणि एवढ्या बसेस एवढं हे नव्हतं. कधीकधी एकच सीट मिळायची आणि सातारा ते अमरावती प्रवास असायचा. त्या सीटवर जलतरंग ठेवून मी उभा राहायचो, कारण तेव्हा तेवढं पॅकिंगचंही हे नव्हतं. मग त्याच्यात हळूहळू पॅकिंगमध्ये बदल होत गेले. नंतर मी या स्टिक्स बनवल्या आणि ते वाजवायची क्वालिटी बदलली. आणि हे ज्या खाली याच्या बैठक आहे, आता तुम्हाला तिथून दिसत नसेल, हे कॉरुगेटेड प्लास्टिकचे बैठक आहेत. हे दाखवतो कशी त्याला असा हे आहे, ते याच्यात बसत आहे, असे सगळे एकमेकात अडकलेले आहेत. आणि याचा खालचा भाग इतका त्याच्यात पक्का बसला की ते आता निघत नाही. आणि प्रत्येक बाऊलचा वेगळा आहे, म्हणजे प्रत्येक बाऊलचा खालचा भागचं माप घेऊन कापलेलं आहे. आणि जलतरंगची एक अशी गोष्ट आहे की हे बाजारात तयार मिळत नाही जलतरंग, आणि या वस्तू तर या सगळ्या मी हाताने बनवल्या आहेत, म्हणजे ते तर कोणी देऊच शकत नाही करून. तर ही स्टिक जी आहे सॉलिड नायलॉन आहे. ही याला आपण केबल जोडली आहे, म्हणजे या ज्या केबल्स आहेत त्याचा तुकडा जोडला आहे. थोडा साऊंडचा फरक. ह्याच्या मागची जी बाजू आहे ते 6 mm छोटा आहे, ते फास्ट वाजवायसाठी आहे. आणि जलतरंगमध्ये सगळ्यात त्याचे उणीव म्हणावी तर त्याचा आवाज ह्याच्या पुढे टिकत नाही एवढाच. तर त्यासाठी ही स्टिक म्हणजे आता बुवांच्या भाषेत सांगायचं तर जगदंबेनीच मला प्रेरणा दिली ही आहे. सुरुवातीला आलाप वगैरे करतात गायक, तेव्हा मी म्हणजे जेव्हा आमची जुगलबंदी होते सतारीबरोबर व्हायलिनबरोबर, तर तेव्हा आता मला याचा खूप उपयोग होतो. म्हणजे कसा याच्यात पाणी घालून ट्युनिंग होतं. म्हणजे आत्ता त्यात बाऊलचा एक स्वर आहे, त्याच्यात पाणी घालून मी तो सारेगम पधनिसामध्ये आणला आहे. 6 इथे 6 आहे. तर हे शुद्ध स्वराची जी गाणी आहेत ती आत्ता या ह्याच्यात वाजू शकतात. म्हणजे पण जेव्हा एखादा कोमल तीव्र काही स्वर असेल तर तो करून घ्यायला लागतो. आता मी नी मध्ये थोडं पाणी घालून नी कोमल.
आताचंही जे गाणं आहे ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल म्हणावं असं वाटेल. तर आपण म्हणूया 1 2 3. तो त्याच्यासाठी ट्युनिंग करावं लागेल. त्याचे पुढचे स्वर नाही आहेत आपल्याकडे. हां, जेवढं वाजतं या सेटमध्ये. तर असं आपल्याला याच्यात पाहिजे ते गाणं म्हणजे आधी तयारी असते. म्हणजे आत्ता G20मध्ये जेव्हा वाजवलं तर आता इथे 18-19 बाऊल आहेत माझे. मी G20मध्ये 25 बाऊल घेऊन गेलो होतो, कारण तिथे मला माहिती नव्हतं कोणाबरोबर काय वाजवायचं आहे. तर हे जसं मांडलं आहे त्याच्या बाहेरनं एक 6 बाऊलचा अजून एक सेट होता. आणि मग क्रोमॅटिक जसं पेटीवर काही पटकन वाजवू शकतो तसा हा सेट करून घेतला होता. तर अजून त्याचा एक पैलू सांगायचं म्हणजे याच्यात आपल्या शरीरात जसं 70% पाणी आहे तसं या वाद्यात आहे. तर त्यामुळे या वाद्याचा आवाज, आता आपण काय एकत्र प्रॅक्टिस केली नाही पण सगळ्यांनी म्हणलं ते स्वरात म्हणलं तर याचा आवाज असा इथपर्यंत जातो की प्रत्येकाला स्वर आतून येतो त्याच्या. म्हणजे मी शाळेत जेव्हा कार्यक्रम करतो ना तेव्हा 500-500, 800-800 मुलं स्वरात गातात आणि ते म्युझिकचे टीचर मला विचारत आमच्याबरोबर नाही गात, तुमच्याबरोबर कशी का स्वरात गात. तर याच्या आवाजाचा तो फरक आहे सगळ्यात महत्त्वाचा. आणि त्याच्यामुळे मी या वाद्यानी म्युझिक थेरपी पण करतो. पुण्यातल्या 2-3 हॉस्पिटल्समध्ये, सिप्ला कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आणि दीनानाथमध्ये पण मी मध्ये मध्ये जातो. आणि एका स्पेशल मुलांच्या शाळेत जिथे माझी मुलगी पण शिकते तर तिथे मला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि माझे अनेक ट्रॅक यूट्यूबवर आहेत. म्हणजे शांत मन शांत करायसाठी किंवा शांत झोप लागायसाठी. तर मी वाटल्यास त्याच्या लिंक्स सांगेन आणि आपल्यापैकी कोणाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर करून घेऊ शकतात. आता आदित्य आपल्यासमोर एक 10 मिनटं त्याचा फ्लूटचा आणि मग नंतर मी जलतरंग वाजून मग आम्ही म्हणजे वेळेप्रमाणे तिथे थांबू. हां ठीक आहे, होईल बरोबर 11पर्यंत. त्याचं सुरू व्हायच्या आधी हे माझ्या हातात एक छोटं वाद्य आहे जे आपल्यापैकी फार कमी लोकांनी बघितलं असेल पण आवाज सगळ्यांनी ऐकला आहे. या वाद्याचं नाव आहे मोरचंग किंवा मुहचंग. हे साऊथ इंडियामध्ये क्लासिकल म्युझिकमध्ये वापरतात आणि राजस्थान इकडे नॉर्थ इंडियामध्ये हे फोक म्युझिकमध्ये वापरतात. त्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला आहे.
एका छोट्याशा धूनने सुरुवात करतो. अगदी कदाचित एखाद मिनिटाची धून असेल, पण तुम्हाला एक छान व्यक्तिमत्वाची आठवण होईल. तर ते तुम्हाला ओळखता आलं तर नक्की सांगा. आठवलं का? मला रिॲक्शनवरून कळलंच नाही म्हणजे काही. पु ल देशपांडेचे कथाकथन करायचे, त्यांनीच दिलेलं संगीत आहे. एक पहाडी धून वाजवतो छोटीशी, त्यानंतर एक गाणं वाजवतो, मग दादा वाजवतो.
प्रत्येक बासरी वेगवेगळ्या गाण्यांमध्ये वेगवेगळी वाजवावी लागते. एक 2 मिनटं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आणि मग गाणं वाजवतो. इथे नको, नंतर कधीतरी. वेगवेगळे गाणे वाजवायला वेगवेगळ्या बासऱ्या वापराव्या लागतात आम्हाला. हेच दुसरं गाणं कोणतं वाजवायचं असेल तर त्याच्यात कोणते स्वर लागतात त्याप्रमाणे आम्हाला बासरी निवडून ती बासरी म्हणजे मूर्छना करून वाजवावं लागतं. तर एक हे दुसऱ्या बासरीवर नाही वाजवता येणार.
आत्ता एक राग कीरवाणी म्हणून आहे, त्याच्यात मी एक 15 मिनटं अजून 15 ते 20 मिनटं. तर मी जे म्युझिक थेरपीचं काम करतो त्याचा एक 5 मिनटाचा अनुभव तुमच्यासाठी. तर जोपर्यंत तबला सुरू होत नाही तोपर्यंतचा जो भाग आहे तो तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटून ऐका. आणि मी एक अनुभव सांगतो. हडपसरला एका म्हणजे एन्झायटी आणि या अनेक रोगांशी संबंधित काही पेशंट होते. तर मी त्यांच्यासाठी वाजवायला गेलो होतो. आणि अगदी एक छोटी खोली होती, म्हणजे आपल्याला राहायला जेवढ्या छोटी तेवढ्यात. ते एक 7-8 लोक बसले होते आणि शेजारून तो हायवे आहे, म्हणजे जोरात ट्रक गाड्या चालू आहेत जोरात. म्हणजे मला वाटत होतं की इथं ते जलतरंग ऐकू तरी जाईल का काय. तर मी त्या मुलांना सगळ्यांना जे होते त्यांना सांगितलं की तुम्ही डोळे मिटून बसा आणि तबला सुरू झाला की डोळे उघडा. नंतर जवळपास 1 तास 15 मिनटं वाजवलं मी, थांबलो तरी ते त्याच्यानंतर 10 मिनटं डोळे उघडायला तयार नव्हते. तर त्यांची इतकी एकाग्रता त्या बाजूच्या हायवेच्या इथे जर होत असेल तर त्याचा फायदा होतोच. म्हणजे जसं बुवा सांगतात किंवा आपल्या याच्यात आहे की आपण आपला फोन चार्जिंगला वगैरे लावतो तसं आपण स्वतःला काहीच करत नाही आणि बरं करायची मशीन आतच आहे, त्याच्यापर्यंत आपण जातच नाही. आपण कायम बाहेरचाच विचार करतो. तर याने आपल्याला आतमध्ये जायला खूप फायदा होतो. तर पहिली 5 ते 7 मिनटं मी जे वाजवेन ते तुम्ही डोळे मिटून ऐका. आणि मग नंतर तुमची इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर डोळे उघडा, नाहीतर पूर्ण डोळे मिटून ऐकलं तरी चालेल.
हॅलो या बंदिशीचे बोल जे आहेत ना ते कृष्णाचं वर्णन आहे. नट नागरा अतिसुंदरा नट नागरा अतिसुंदरा लोचन विशाला नंद केलाला नट नागरा अतिसुंदरा नट खट होवे गौवे चरावे नट खट होवे गौवे चरा गोपी मन संगरी जावे गोपी मन संगरी जावे नट नागरा अतिसुंदरा नट नागरा.
भागवत पखवाजवाले आमचे यांच्यासाठी एकदा टाळ्या, कारण आम्ही आज पहिल्यांदा बरोबर वाजवलं. गणेश आणि आदित्य तर नेहमीचे आहेत, पण याचं विशेष कौतुक करायला पाहिजे. फार सुंदर हात आहे.